ओम नमः शिवाय. श्री शिवमहापुराण रुद्रसंहिता पार्वती खंड अध्याय 12. पार्वतीला सेवेसाठी ठेवावे म्हणून हिमालयाची शिवजींना प्रार्थना. श्री गणेशाय नमः. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, परिजनांना आणि सेवक वर्गाला सूचना दिल्यावर हिमालय सुवासिक पुष्पे व उत्तम फळे घेऊन शिवजींकडे गेला. त्याने आपल्या कन्येलाही बरोबर नेले होते. त्याने योगसाधनेत मग्न असलेल्या महादेवांना वंदन केले. त्यांना फळे व फुले अर्पण केली. आपल्या कन्येला त्यांच्या सन्मुख नेले व म्हणाला, भगवान, माझी कन्या पार्वती तुमची सेवा करण्यास उत्सुक आहे, म्हणून मी तिला येथे आणले आहे. ती आपल्या 2 सख्यांसह तुमची नित्य सेवा करेल. तुमचा माझ्यावर अनुग्रह असेल तर तिलाही तुमच्या सेवेची संधी द्या. त्याचे बोलणे ऐकून ध्यानमग्न शिवजींनी डोळे उघडले. हिमालयाच्या कन्येचे अवलोकन केले. त्यावेळी पार्वती यौवनाच्या प्रथमावस्थेत होती. तिची अंगकांती निळ्या कमळासारखी श्यामल होती. मुख पूर्ण चंद्रासारखे तेजस्वी दिसत होते. नेत्र विशाल होते. मान अतिशय कोमल होती. कंठ शंखासमान होता. तिच्या कानात तेजस्वी कर्णभूषणे होती. तिचे स्तन घट्ट होते. भुजा मनोहर आणि अलंकाराने सुशोभित होत्या. उदर त्रिवळीने युक्त होते. कंबर बारीक होती. पाय नाजूक होते. तिला पाहून त्यांनी पुन्हा डोळे मिटले आणि ते ध्यानमग्न झाले. त्यासमयी हिमालयाच्या मनात शिवजी माझी व माझ्या कन्येची सेवा स्वीकारतील की नाही अशी शंका निर्माण झाली. त्यांचे हृदय गलबलले. कंठ सद्गतीत झाला. त्याने शिवचरणांना अनन्य भावाने नमस्कार केला व काकुळतेने म्हणाला, करुणा कर महादेवा, माझ्यावर दया करा. या दासाकडे डोळे उघडून पहा. मी तुम्हाला शरण आलो आहे. तुम्ही सर्व संकटांचा परिहार करणारे आहात. मी तुम्हाला नमस्कार करतो. तुम्ही वाणी आणि मनाच्या पलीकडचे आहात. वेदशास्त्रांनाही तुमचा थांग लागत नाही. तिथे इतरांची काय कथा. तुमची कृपा प्राप्त झालेले भक्तच तुमच्याविषयी थोडे बहुत जाणू शकतात. तुम्हाला शरण आलेल्या भक्तांना भ्रम नसतो. हे नाथ, तुमची कृपा असल्यामुळेच मी भाग्यवान आहे. तुमचा दासानुदास आहे. तुमचा माझ्यावर निरंतर स्नेह राहो. तुम्ही मला अनुमती दिली तर मी आणि माझी कन्या रोज तुमच्या दर्शनाला येत जाऊ. हिमालयाची विनंती प्रार्थना ऐकून शिवजींनी ध्यान विसर्जित केले. त्यांनी डोळे उघडले व म्हणाले, शैलराज, तू रोज माझ्या दर्शनाला येत जा, पण तुझ्या कन्येला बरोबर आणू नकोस. हिला घरीच ठेव, अन्यथा तुला माझे दर्शन होणार नाही. ते ऐकून हिमालय विचारत पडला. तो म्हणाला, हे महाप्रभू, तुम्ही असे का म्हणालात? ही कन्या तुमची सेवा करण्यास अयोग्य आहे काय? कृपा करून माझ्या संभ्रमाचे निवारण करा. तेव्हा भगवान वृषभध्वज हसून म्हणाले, हिमाचला, तू समजतोस तसे काहीही नाही. आता मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐक. ही तुझी कन्या परमलावण्यवती आणि समस्त शुभ लक्षणांनी संपन्न आहे. हिला पाहून कोणाच्याही मनात तीव्र विकार उत्पन्न होऊ शकतो. म्हणून हिला माझ्यापाशी आणू नकोस असे मी म्हणालो. वेदवेत्ते विद्वान स्त्रीला मायारूपिणी समजतात. विशेषतः तरुण स्त्री तपस्व्यांसाठी विघ्नकारकच असते. स्त्रीच्या लोभाने आजपर्यंत कितीतरी साधक योगभ्रष्ट झालेले आहेत. मी तपस्वी आहे, आत्मयोगी आहे, मायेपासून दूर राहणारा आहे. मला तरुण स्त्रीचे काय प्रयोजन आहे? तू तपोनिधींचे आश्रयस्थान आहेस. वेदोक्त धर्ममार्ग जाणणारा महाविद्वान आणि ज्ञानी आहेस. स्त्री सान्निध्याने मनात विषयवासना उत्पन्न होते. उत्तम पुरुषांचे ज्ञान, तेज, वैराग्य आणि तप नष्ट होते. हे मी तुला वेगळे सांगायला नको. तपस्व्यांनी स्त्रियांपासून दूरच राहिले पाहिजे असे माझे स्पष्ट सांगणे आहे. म्हणून तुझ्या कन्येला येथे न आणणेच योग्य होईल.
महायोगी शंकरांचे ते निर्धाराचे आणि निस्पृह बोलणे ऐकून हिमालय आश्चर्याने स्तब्धच झाला. पार्वतीलाही काय करावे ते सुचेना. अध्याय 12 समाप्त. ओम नमः शिवाय.